टेंडरवाल्यांना वाढवता, पैसेवाल्यांना वाढवता, आमदार खासदारांना बजेट देता। अरे पण या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या लोकांना तुम्ही काय बघणार आहात की नाही बघणार आहात, या प्रश्नाचं आम्हाला उत्तर हवं आहे। आणि आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्ष लाभार्थी आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडला आहे की सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे। पक्ष फोडले, अरे प्रत्येक पक्ष मंत्रिमंडळामध्ये गेलाय, पण आमचा ओबीसी बांधव मात्र जिथल्या तिथं आहे, दलित बांधव जिथल्या तिथं आहे। महाराष्ट्र म्हणलं की काय डोळ्यासमोर येतं, मराठा तितुका मिळवावा, मराठा तितुका मिळवावा नाही, मराठा तेवढाच मिळवावा, मराठा तितुका मिळवावा नाही, मराठा तेवढाच मिळवावा। आणि ओबीसी दलित भटका संपवावा, मराठा तितुका मिळवावा, मराठा तेवढाच मिळवावा आणि ओबीसी संपवावा। हे धोरण या मुख्यमंत्र्याचं आहे, हे धोरण विरोधी पक्षांचं आहे, हे धोरण प्रत्येक पक्षाचं आहे। म्हणून आम्हाला इथं उपोषणाला बसावं लागलंय। राज्यामध्ये असं आहे की मराठा समाज आणि ओबीसी समाज प्रामुख्याने राज्यातला बलाढ्य समाज आहे, दोन्ही मोठे संख्येने असलेले समाज आहेत। दोन्ही समाजामध्ये असंतोष आहे वेगवेगळ्या मागण्यांवर। निवडणुकांसाठी सर्व पक्षी जसे तुम्ही म्हणता की सगळे जागा ठरवणं, फॉर्म्युला ठरवणं म्हणजे तर हे असं धगधगते राहिले दोन मोठे महाराष्ट्राचे पार्टनर, निवडणुका सहजासहजी होतील। हे बघा, तुम्ही म्हणताय तसं मराठा समाजाच्या तरुणांची मागणी बेरोजगारीची, बेकारीची असू शकते, पण त्याचं उत्तर ओबीसीचं आरक्षण आहे हे सांगितलं कोणी या जरांगेंना? मराठा बांधवावर गरिबीची परिस्थिती आली म्हणजे सामाजिक न्यायाचं आरक्षण जबाबदार आहे हे सांगितलं कोणी माझ्या मराठा बांधवांना? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून हवं आहे। अरे त्याच्यासाठी सोशल वेलफेअर आहे, सोशल असिस्टन्स आहे, अनेक योजना आहेत ना, बजेट आहे। जे म्हणून आमदार खासदार रिपीट अगेन निवडून गेले, जे म्हणून सरदार वतनदार आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री झाले, हे जबाबदार आहेत या गोष्टीला जबाबदार अशोकराव चव्हाण आहेत, शंकरराव चव्हाण आहेत स्वर्गीय, या गोष्टीला पृथ्वीराज बाबा चव्हाण जबाबदार आहेत, या गोष्टीला शरदचंद्रजी पवार 1000% जबाबदार आहेत। या माणसांना जाब विचारायचा जरांगेंनी सोडलाय आणि यांचं खापर कुणाच्या डोक्यावर फोडायचं चालू आहे तर ओबीसी आरक्षणावर, की ज्या ओबीसींना सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी या महाराष्ट्रामध्ये 1% सुद्धा बजेटरी तरतूद नाही। जरांगे पाटील, तुम्ही उद्या आलाच ओबीसी मध्ये, काय मिळणार आहे तुम्हाला 1% बजेटमधनं? चोर सोडून संन्याशाला फाशी देताय तुम्ही, चोर सोडून या आमदार खासदार कारखानदार हरामखोरांना बाजूला सोडून तुम्ही ओबीसीच्या बांधवांना शिक्षा देताय, ज्याला अजून घर मिळलं नाही, ज्या भटक्यांना अजून पालामध्ये राहतात। अरे जरांगे, लाज वाटली पाहिजे आपल्याला आणि आपल्या ह्या अशी आंदोलनाची भाषा बोलणाऱ्या माणसांना। उपोषणाला काय बसताय? आम्हाला खूप छान वाटतंय म्हणून इथं आज उपोषणाला बसलो का? तुमचं 6वं उपोषण आहे, 6 उपोषणामध्ये तुम्ही मागण्या बदलत गेलाय। आमचं दुसरं उपोषण आहे, आमचं आरक्षण वाचवण्याचं उपोषण आहे, कुणाला शिव्या देण्याचं नाही, कुठल्या जातीला नावं ठेवण्याचं नाही। आम्ही जातीय अभिनिवेशाची भाषा बोलत नाही, आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय, 450 जातींची भाषा बोलतोय। माझा प्रश्न असा होता की दोन मोठे समाज अशांत आहेत सामाजिक सगळ्या मागण्यांवरून, येणारी निवडणूक या दोन समाजाच्याच गणितावर मांडली जाणार आहे, दोन्ही समाज असंतोष आहे, निवडणुका सहजासहजी होतील का? कारण ओबीसी नाराज आहे आणि मराठा सुद्धा वेगवेगळ्या मागण्या। आता निवडणुका पक्ष पार्ट्यावर होणार नाहीत, या निवडणुका ओबीसी वर्सेस मराठा अशाच होतील। सामाजिक न्यायाच्या बाजूनं जी माणसं उभी राहतील त्या माणसांना ओबीसी बांधव इथून पुढच्या कालावधीमध्ये समर्थन देईल, साथ देईल। प्रस्थापितांचं राजकारण, अरे जरांगे पाटलांच्या स्टेजवर जायला रांग लावतात ही माणसं, पाठिंबा द्यायला रांग लावतात। ह्या माणसांनी ओबीसीच्या एखाद्या डायसवरती, एखाद्या विचारपीठावरती, एखाद्या आंदोलनात येऊन पाठिंबा दिला का? आणि मग त्यांना ओबीसीनी का मतदान करायचं? मग उद्धव ठाकरे साहेब असोत, पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत, अशोकराव चव्हाण असोत, शरदचंद्रजी पवार असोत, रोहित पवार असोत, तानाजी सावंत असोत, एकनाथराव शिंदे असोत, अरे तुम्हाला ओबीसी एक ब्र शब्द तुमच्या तोंडात येत नाही? लाज वाटते एकनाथराव शिंदे तुमची आम्हाला, की या महाराष्ट्रातल्या 60% लोकांच्या बाबतीमध्ये अरे तुम्ही 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली एकनाथराव। तुमचे कायदेशीर सल्लागार कुठे आहेत? अटॉर्नी जनरल कुठे आहेत? गॅजेट लावायला चाललाय, काय आहे त्या गॅजेटमध्ये?
या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत. शंभूराजे देसाई यांनी आज 4 वाजता मराठा धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे निर्देश त्यांना दिलेले आहेत शंभूराजे देसाईंना बैठक घेण्याबाबत. बैठक घेतल्यानंतर काय होणार आहे? या बैठका म्हणजे ढोपराला गूळ लावण्याचा प्रकार आहे. सरकार फक्त प्रत्येक आंदोलनाच्या नेत्यांना, त्या उपोषणकर्त्यांना ढोपराला गूळ लावते आणि बस घे चाटत म्हणते. साध्या सोप्या भाषेमध्ये, अपिलिंग भाषेमध्ये बोलतोय. ह्या शासनाला काही पडलेलं नाही. सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता, टेंडरवाल्यांना आणि 2 नंबरचे बोगस धंदे करणाऱ्यांचं प्रोटेक्शन करणारा हा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे यांना काय सामाजिक न्यायाची डेफिनेशनच माहीत नाही या लोकांना. रिझर्वेशन का दिलं जातंय, कुणाला दिलं जातंय, रिझर्वेशन म्हणजे काय, रिझर्वेशन लाभाची योजना आहे का, रिझर्वेशन गरिबी हटावचा प्रोग्राम आहे का. रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन, रिझर्वेशन इज इक्वल टू प्रतिनिधित्व. मराठ्यांचं प्रतिनिधित्व नाही म्हणायचं का मुख्यमंत्री तुम्हाला? कशात प्रतिनिधित्व नाही मराठ्यांचं? पंचायत राजमध्ये नाही, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही, DCC बँकांमध्ये नाही, देशाच्या संसदेत खासदार निवडून देतात त्याच्यात प्रतिनिधित्व नाही, नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये तुमचं रिप्रेझेंटेशन नाही. कशात तुमचं प्रतिनिधित्व नाही? रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे. एकनाथराव कान उघडे ठेवून ऐका. रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव नाही, हे संविधानाला अपेक्षित नाही. म्हणून आम्हाला आज उपोषणाला बसावं लागतंय. दोघांच्या आंदोलनाकडे आम्ही 1 वर्षापासून बघतोय. मनोज जरांगे यांनी फोकस केलाय देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं. आता तुमचं आंदोलन असं दिसतं, कालपासून तुम्ही एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करताय. हे बघा, टीका करण्यासाठी हे बघा, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला नेहमी काय म्हणतायत? पहिले म्हणले आम्हाला वडेट्टीवारांचे समर्थक, पुन्हा म्हणले आम्हाला छगनराव भुजबळांचे समर्थक, आता म्हणतायत देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलतायत, रोहित पवार बोललेत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, आम्ही सगळ्यांचे समर्थक आहोत. हे काय आतंकवादी आहेत का? हे पण या महाराष्ट्राचेच आहेत ना. आम्ही आहोत समर्थक. मग जरांगे पाटील कोणाचे समर्थक आहेत त्यांनी एकदा सांगावं. मी काल पण बोललो ही गोष्ट. आता मुख्यमंत्री टार्गेटवर हा मुख्यमंत्री जबाबदार आहेत ना. साईन कोण करणार आहे? GR कोण करणार आहे? अधिकार कोणाला आहे? मुख्यमंत्र्यांना ना. मग मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू नये. आम्ही सगळ्यांना विचारतो आहोत. कुठल्याही पक्षाच्या अजेंड्यावर ओबीसीचा प्रश्न येत नाही. कोणीही, अरे ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना वाढवण्यासाठी ओबीसी भटक्या विमुक्त जाती खपल्या, बाळासाहेबांनी आमदार खासदार केलं ओबीसींना विजयंतीला, तेच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला बाकीच्यांना संधी देतात. पण आमदार खासदार मंत्री व्हायची वेळ आली की हेच उद्धव ठाकरे आता मराठ्यांना संधी देतात. अरे पण आमचा उद्धवजी ठाकरे साहेबांवर ओबीसीच्या बाजूने तुम्ही बोलणार का नाही? शिवसेनेमध्ये ओबीसीना डावललं जातो असं तुमचं म्हणणं आहे का? शिवसेना फक्त झेंडे लावायला, शिवसेना फक्त गमजा गळ्यात घालायला, शिवसेना फक्त दसरा मेळाव्याला गर्दी करून त्या दसरा मेळाव्याला तिथं जायला. पण आमदार खासदार व्हायची वेळ आली की तुझ्याकडे पैसे आहेत का? तुझ्याकडे 20 कोटी रुपये आहेत का? काय चाललंय राव हे? हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार होते का? या प्रश्नाची उत्तरं सुद्धा आम्हाला हवी आहेत. एकनाथ शिंदे असोत किंवा अजून कोणी असोत, फक्त महाराष्ट्र वरबाडून खायचा एक टोळी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकणाऱ्यांची. पण सर्वसामान्य माणसांचे ओबीसींचे प्रश्न मात्र जिथल्या तिथं आहेत. ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं वारंवार आम्हाला प्रत्यय आलेला आहे. गेल्या 2020 पासून ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण घालवण्याचं काम या सर्वच प्रस्थापित मंडळीने केलेलं आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, आता महायुतीचं सरकार आहे. यांनी कुठेही कोर्टामध्ये आरक्षण वाचवण्यासाठी किंवा आरक्षण पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. आणि 2020 पासून आज 3.5-4 वर्ष होत आलेत की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाहीत. कुठंतरी ओबीसींचे प्रतिनिधी छोट्या छोट्या सभागृहात जाऊ लागले. ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये जायला आमचे प्रतिनिधी सुरुवात झाली आणि यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. आणि यांनी आमच्या प्रतिनिधी काही दिवस गेले आणि त्यांना कुठेतरी राजकारण कळायला लागलं आणि प्रतिनिधित्व करायचं कळायला लागलं की यांनी षडयंत्र करायला सुरुवात केलं.
तेव्हापासून यांनी आजपर्यंत आमचं 4.5 वर्ष होत आलेत की ओबीसींचं आरक्षण पुरवत होऊन दिलं नाही आणि नंतर लगेच नव्यानं काय सुरू केलं, ओबीसीमधून आरक्षण मागण्याला सुरुवात झाली. ओबीसीमधून आरक्षण का मागायचं आहे? आज यांना EWSमध्ये आरक्षण आहे, SCBCमधून सुद्धा आरक्षण मिळतं आहे, ओपनमध्ये सुद्धा त्यांना आरक्षण म्हणजे राखीवच आहे ना. परंतु ओबीसींच्या हक्कांच्या जागा लाटण्यासाठी हा मोठा डाव आहे आणि यामध्ये कुठलाही एक पक्ष नाही, सर्वच पक्षातील जबाबदार मराठा प्रस्थापित मोठे नेते यामध्ये समाजात भांडण लावायचं आणि ओबीसींना संपूर्ण संपुष्टात आणण्याचं काम या सर्वांनी ठरवलेलं आहे. पुढचं काय? आज संध्याकाळी 4 वाजे सुमार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे मंत्रालयामध्ये. त्यामध्ये मराठा समाज असेल किंवा धनगर समाज आणि इतर ज्या समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यावरती ती चर्चा होणार आहे. हे शंभूराज देसाई मंत्री आहेत ना, यांच्याकडं फक्त म्हणजे गुळाची जी काय ढेप म्हणतात ग्रामीण भाषेत ती त्यांच्याकडे देऊन ठेवली. ते त्यांच्या याला गुळ लावायचा आणि प्रत्येक आंदोलन कोणी करत असेल त्याला आपलं गुळ दाखवण्याचं काम करायचं आणि चालढकल करण्याचं काम करायचं. परंतु ते मराठा आंदोलकांकडं जास्त जाणीवपूर्वक लक्ष देण्याचं काम शंभूराज देसाई असतील, एकनाथ शिंदे असतील आणि या राज्यातील विरोधी पक्षातील नेते शरद पवार साहेब असतील, रोहित पवार असतील, ह्या घनसावंगी मतदारसंघाचे आमदार असतील, यांनी हे पूर्ण आंदोलन सुरू करून समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आज जो समाज एका खांद्याला खांदा लावून आजपर्यंत काम करत होता त्या समाजाला एकमेकाच्या तोंडाकडे पाहायची सुद्धा इच्छा राहिलेली नाही, अशी परिस्थिती ह्या 2-5 लोकांमुळे या राज्यामध्ये झाली. जो फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण आज म्हणत आलोत, जो म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र म्हणत आलोत, ते पुरोगामित्व यांनी संपून टाकलेलं आहे. कुठंतरी जरांगींच्या नादी लागून जरांगीच्या इशाऱ्यावर एकदम बालिश आणि झुंडशाही निर्माण करणारं राज्य आणि शिव्यांचं राज्य. खरं तर या महाराष्ट्राला भारत सरकारनं शिव्यांचं राज्य म्हणून पुरस्कार दिला पाहिजे, कारण आजपर्यंत या महाराष्ट्रानं कधी शिव्याशाप असा पाहिलेला नव्हता. तो आता मागच्या 10-12 महिन्यापासून आपण पाहत आलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांवरती तुम्ही अविश्वास दाखवतात आणि मागणी देखील करतायत, मग तुमचा विश्वास आहे तरी कुणावर? हे बघा, याला जबाबदार पूर्ण मुख्यमंत्री आहेत. हे आंदोलन एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये पुन्हा तुतारी गटाचे अनेक आमदार खासदार यांनी जरांगे यांना आंतरवाली सराटीत जाऊन पाठिंब्याचे पत्र, ते ओबीसीतूनच आरक्षण द्यावं असे पत्र दिले. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे, त्यांना ओबीसीने मतदान केलं नाही का, या मतदारसंघातल्या आमदाराला सुद्धा लाज वाटली पाहिजे, रोहित पवारांना सुद्धा लाज वाटली पाहिजे, शरद पवार साहेबांना सुद्धा लाज वाटली पाहिजे, कारण त्यांनी तिथं जरांगींना जाऊन भेटी देतात. ठीक आहे, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना तुम्हाला भेट द्यायची नसेल तर नका देऊ, परंतु जिथं धनगर समाजाचं आंदोलन सुरू होत असेल, SC समाजाचं आंदोलन सुरू होत असेल, ओबीसीचे काही दुसरे आंदोलन करत असेल, तिथं तरी जाऊन भेट दिली पाहिजे ना. यांना फक्त मराठा समाजाच्या आंदोलकांना भेटी द्यायच्या, मराठा समाजाच्या आंदोलकांचेच हाक ऐकू येते, ओबीसींची हाक ऐकू येत नाही. आता विधानसभा जवळ आलेत, ओबीसींच्या कडं तुम्ही आता कोपराला म्हणजे ढोपराला गुळ लावून ओबीसीकडे तुम्ही येता, पण ओबीसीने आता तुम्हाला ओळखलेलं आहे. येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे असतील, शरद पवार साहेब असतील आणि काँग्रेसमधले पृथ्वीराज चव्हाण असतील, भाजपचे अशोक चव्हाण साहेब असतील, म्हणजे मुख्यमंत्री राहिलेले जबाबदार माणसं सुद्धा जरांगीला रातोरात जाऊन भेटण्याचं काम करतात आणि त्यांना लाज वाटली पाहिजे. या राज्याचं तुम्ही पुरोगामी मानणाऱ्या महाराष्ट्राचं तुम्ही मुख्यमंत्रीपद भूषवले, संविधानानं तुम्हाला सर्वांना सारखा न्याय देण्याचं जबाबदारी दिलेली असताना असं पद भूषवलेले माणसं सुद्धा जरांगीला भेटून जर जातीवादाचं जर बीज पेरत असतील तर येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात जातीवादच दिसणार, दुसरं काय दिसणार आहे? निवडणुकामध्ये सुद्धा तुम्हाला जातीवाद शिवाय दुसरं काही दिसणार नाही येणाऱ्या काळात. आता धनंजय मुंडे यांना मी स्वतः फोनवरून बोललो, त्यांनी असं सांगितलं की मी जरांगींची भेट घेतली नाही. यामध्ये असं सुद्धा असू शकतं की जरांगे यांना मंत्री भेटण्याची आणि मंत्री भेटले असं बाहेर सांगण्याची मोठी हौस आहे, कारण बाहेर मंत्री भेटले आणि बाहेर सांगितलं म्हणजे पुन्हा खोके घेऊन येणाऱ्यांची गर्दी लागते, ज्यामध्ये सत्तार येऊन भेटले, पृथ्वीराज चव्हाण येऊन भेटले, अनेक असे भेटले, म्हणजे त्यांना उद्या कुठेतरी रसद पुरवण्यासाठी आणखी लोकांची गर्दी वाढन यासाठी हा केलेला इव्हेंटसुद्धा असू शकतो. कारण की स्वतः धनंजय मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं की मी यांना भेटलेलो नाही. खोके म्हटले तुम्ही, काय खोके काय घेऊन येतात, कोण घेऊन येतात, काय माहिती तुमच्या? खोके या राज्यामध्ये जरांगींनी लोकसभेला खोके घेऊनच
प्रस्थापित मराठ्यांना निवडून आणण्याचं काम केलं आहे। जरांगेंना जर खरंच गरीब मराठ्यांची कळकळ असती तर आमच्या मतदारसंघात जालना लोकसभेला मंगेश ससाने नावाचा गरीब कुटुंबातला तरुण, त्यांचा सहकारी तो निवडून आला असता, त्यांनी सपोर्ट केला असता, त्यांनी कल्याण काळे यांना सपोर्ट केला, कारण त्यांनी माणसं पाहून, पैशावाले माणसं पाहून त्यांना सपोर्ट करण्याचं काम केलं आणि फक्त ओबीसींच्या विरोधात कट्टर भूमिका घेतली। परंतु मराठ्यांमधले निवडून आणायचे तर पैशावाले आणायचे, गरीब मराठ्यांना निवडून आणण्याचं त्यांनी काम केलं नाही। खरं तर जरांगींच्या आंदोलनानं गरीब मराठ्यांचं मोठं नुकसान आहे। गेल्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा EWS नसल्यामुळं मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं आहे। आता MBBS मध्ये सुद्धा मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं आहे। याचे EWSचे खरे मारेकरी कोण असतील तर जरांगे असतील। जरांगेंना ओबीसीत घुसण्याच्या हट्टापायी म्हणजे मराठा समाजाचं नुकसान होतं आहे आणि ओबीसीत जर मराठे आले तर ओबीसींचं नुकसान आहे, मराठ्यांचं तर आतोनात नुकसान आहे। हे गरीब मराठ्यांनी सुद्धा मराठ्यांना कळलं पाहिजे आणि जरांगेंनी आता थोडा अभ्यास करून पुढचं आंदोलन केलं पाहिजे। जरांगेच्या आंदोलनाचा शेवट जर सरकारने जर संपर्क केला नाही तर निवडणुकीत ते सक्रिय जाणार आहे, उभे राहणार किंवा लोकांना पाडणार। त्यांच्या आंदोलनाचा शेवट त्यांनी ठरवलेला आहे सरकारच्या रिस्पॉन्स। तुमच्या आंदोलनाचा शेवट सुद्धा तसाच पद्धतीने होईल? हे बघा, निवडणुकीमध्ये काहीतरी भूमिका घ्यायची। जरांगेंनी भूमिका घेऊ शकत नाहीत। जरांगे वारंवार म्हटले 288 आमदार मी उभा करणार। जरांगे पाटलांना माझं पुन्हा एकदा आव्हान आहे की 288 नाही, त्यांनी फक्त 88 उमेदवार उभा करून दाखवावेत आणि त्यापैकी फक्त 8 आमदार निवडून आणून दाखवावेत। जरांगेमध्ये कुवत राहिलेली नाही। जरांगेंना सर्व लोकांनी ओळखलंय। गेल्या वेळी दलित आणि मुस्लिम समाजाला फसवण्याचं काम जरांगे असेल आणि काँग्रेस इंडिया आघाडीनं संविधान धोक्यात आहे, मुस्लिम समाजाविरोधात कायदे सुरू आहेत असं सांगून दलित आणि मुस्लिमांनी भाजपच्या विरोधात काम केल्यामुळं इंडिया आघाडीला त्याचा नक्कीच फायदा झाला आणि जरांगेच्या नावाने डांगोरा पिटण्याचं काम सुरू आहे। हा जरांगेंना कुठलंही श्रेय जात नाही। याचं गेल्या लोकसभेचं इंडिया आघाडीचं श्रेय फक्त दलित आणि मुस्लिम बांधवांना जातं। यामध्ये ओबीसी समाजाने सुद्धा आज शेतीच्या विविध याच्यामध्ये शेतीच्या मालाला भाव नाही आणि शेतीसाठी ज्या लागणाऱ्या उपयोगी वस्तू आहेत याला पूर्ण महागाई झाली। याच्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा कंटाळून या भाजपच्या विरोधात मतदान केलं। त्याचं श्रेय जरांगे वारंवार घेत राहतात आणि जरांगेने ते आता येणाऱ्या काळात श्रेय घ्यायचं काम जनता हुशार झाली। ज्यामध्ये जर जरांगे पॅटर्नच चालला असता तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जरांगेंना येऊन भेटले होते, बाळासाहेब आंबेडकरांना यांनी निवडून देण्याचं काम केलं असतं। इम्तियाज जलील येऊन भेटले होते, इम्तियाज जलीलांना यांनी निवडून देण्याचं काम केलं। जरांगेंनी फक्त मराठ्यांना निवडून आणण्याचं, तेही प्रस्थापित मोठ्या मराठ्यांना निवडून आणायचं, गरीब मराठ्यांना पाडण्याचं मोठं त्यांनी राजकारण केलं आणि आम्ही काही राजकारण करण्यासाठी इथं आलेलो नाहीत। आज आम्हाला फक्त आमचं ओबीसींचं हक्काच्या ताटातली आमची भाकर वाचवायची, आमचं हक्काचं आरक्षण वाचवायचं आहे। आमचं 27% आरक्षण आहे हे आमचं अबाधित राहिलं पाहिजे। गेल्या काही महिन्यात 57 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम या जातीवादी मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याने, जातीवादी अधिकाऱ्याने तात्काळ असे प्रमाणपत्र रातोरात वाटप करण्याचं काम केलं आहे। ह्या प्रमाणपत्र बोगस आहेत का खरे आहेत याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला श्वेतपत्रिका काढू आणि जे बोगस असणाऱ्या घेणाऱ्यावर आणि देणाऱ्यावर दोघांनाही कारवाई करू असा आम्हाला शब्द दिला होता, तो सुद्धा त्यांनी अद्याप पाळलेला नाही। सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश असेल याच्यामध्ये सुद्धा आम्हाला लेखी कुठं आश्वासन दिलेलं नाही। म्हणजे फक्त आश्वासनाची तात्पुरती खैरात करायची, उपोषण उठवायचे आणि ज्यांना जे करायचंय ते करत राहतात आणि मराठ्यांना जे द्यायचे ते देत राहतात। आज राज्यामध्ये ओबीसींच्या कुठल्याही महामंडळाला निधी नाही। मराठ्यांच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भरघोस निधी देण्यात आला, ज्यामध्ये मराठा तरुणांना 25-25 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळतंय। आमच्या गरीब ओबीसींना 1 रुपयाही कर्ज मिळत नाही। म्हणजे एका बाजूला भरघोस निधी द्यायचा आणि एक बाजूला सपशेल अन्याय करण्याचं काम ह्या जातीवादी एकनाथ शिंदेने केलंय। त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच तुम्ही विचारल्याप्रमाणे आम्हाला सुद्धा आता निवडणुकांच्या मैदानात उतरावं लागणार आहे। आम्ही स्वतः निवडणुका लढणार नाही आहोत, परंतु आम्हाला आमचे ओबीसींचे प्रतिनिधी सभागृहात भांडण्यासाठी, सभागृहाला जाब विचारण्यासाठी जास्तीत जास्त प्रतिनिधी कसे पाठवता येतील याकडे आम्हाला लक्ष द्यायचे आणि ते आम्ही करणार आहोत। विरोधकांना देखील विरोध करताय, सत्ताधाऱ्यांना विरोध करताय, काल तिसरी आघाडीची घोषणा झालेली आहे, तुम्ही त्या तिसऱ्या आघाडीसोबत जाणार का? आमची कुठली आघाडी नाही। जो पक्ष आम्हाला उमेदवारी आमच्या ओबीसीनं उमेदवारी देईन त्याला आम्ही समर्थन करणार आहोत। आम्हाला पक्षाची काही घेणं देणं नाही। आम्ही सर्व पक्षांना आम्ही सहकार्य करणार आहोत। फक्त आमच्या ओबीसी उमेदवार आणि गरीब मराठ्यांना सुद्धा आम्ही मदत करणार आहोत। जर
प्रस्थापित मराठीत जर पुन्हा तेच करत नाही राहायचं, काही ठिकाणी गरीब मराठ्यांना सुद्धा आम्ही सपोर्ट करू. गरीब मराठ्यांनी आम्हाला सपोर्ट केला तर आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केला पाहिजे. त्यामुळे आता ओबीसी तर हा गरीबच समाज आहे. ओबीसी, एससी, एसटी आणि गरीब मराठ्यांची नवी मोठ बांधल्या गेली पाहिजे. त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात काम करणार. तुम्ही पण म्हणतात की गरीब मराठ्यांना आम्ही समर्थन करू, जरांगे पाटील पण म्हणतात आम्ही गरीब मराठ्यांना समर्थन करू. जर त्यांनी गरीब मराठा उभा केला तर तुम्ही त्यांना समर्थन करणार का? नक्की करणार, पण जरांगे धमक पाहिजे ना गरीब मराठ्यांना उभा करायची. जरांगेंची तुतारी वाजवणं बंद पडेल ना. तुतारीच्या इशाऱ्यावर जरांगेचं सगळं सुरू आहे आणि तुतारी आणि बाणाच्या इशाऱ्यावर जर बाण आणि तुतारी जर जरांगेच्या बुडात घुसलं तर अवघड होईल ना. त्यामुळं जरांगेंच्या याच्या वक्तव्याकडे लक्ष देणं आता येणाऱ्या काळात तुम्ही सुद्धा दुर्लक्ष करा. कारण जरांगे मी वारंवार सांगत आलो की 288 नाही, फक्त ते 88 उमेदवार उभा करावं. ते काही उमेदवार करणार नाहीत. ही फक्त गरीब मराठ्यांना फसवायचं, रसद घ्यायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची. गरीब मराठ्यांची फसवणूक करायची, ओबीसींची फसवणूक करायची आणि दलित आदिवासींची सुद्धा फसवणूक करायची, मुस्लिमांची सुद्धा फसवणूक करायची. हे जरांगे वारंवार म्हणजे मागच्या लोकसभेतून आपल्याला अनुभवाला आले आणि येणाऱ्या काळात सुद्धा तेच येणार आहे. तुम्ही उपोषणाला बसलाय आंतरवाली सराटीच्या वेशीवरती. आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत, आमच्या मागच्या आंदोलनामधली कुठलीही मागणी या शासनानं पूर्ण केलेली नाही आणि त्या मागण्या तर पूर्ण झाल्याच नाहीत. पण आता परत नव्याने एक काहीतरी फॅड सुरू झालं आहे, म्हणजे ते गॅजेट अंमलबजावणीचं. हैदराबाद गॅजेट म्हणं, सातारा गॅजेट म्हणं, बॉम्बे गॅजेट. त्या बॉम्बे गॅजेटमध्ये, सातारा गॅजेटमध्ये, हैदराबाद गॅजेटमध्ये माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, त्या गॅजेटमध्ये सामाजिक मागासलेपणाचा कुठं उल्लेख आहे का? त्या गॅजेटमध्ये ज्या नोंदी असतील नसतील त्या कोणत्या परिप्रेक्षात, म्हणजे कोणत्या हेतूनं केलेल्या आहेत, याचं उत्तर मुख्यमंत्री महोदय देऊ शकतात का? बरं, द्यायचंच म्हटलं उत्तर, काढायचाच म्हटलं GR, तर तो GR काढण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे का? दिला कुणी अधिकार? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून हवं आहे. कारण जस्टिस रोहिणी कमिशननं एक जजमेंट दिलेलं आहे. त्या जजमेंटमध्ये स्टेट बॅकवर्ड कमिशनची शिफारस घेतल्याशिवाय असं गॅजेट काढता येणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळं कुणीतरी मागणी करायची आणि सरकारनं महाराष्ट्रामध्ये माहोल उठवून द्यायचा निवडणुकीच्या तोंडावर. काय की आम्ही गॅजेट लागू करणार, आम्ही GR काढणार. कुणी अधिकार दिला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला हा GR काढायचा? काय म्हणतोय स्टेट बॅकवर्ड कमिशन आणि काय त्या गॅजेटमध्ये लिहिलं आहे? अशा अनेक प्रश्न आहेत जेणेकरून ओबीसींच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, भीती निर्माण झालेली आहे आरक्षणाचा गोष्टी डोळ्यासमोर ठेवून. या प्रश्नासाठी आम्ही हे परत एकदा हे आंदोलन सुरू केलेलं आहे. गॅजेट हे निवडणुकीच्या तोंडावरचं काही हे आहे का? हे बघा, महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, लोकसभेच्या निवडणुका या प्रश्नाभोवतीच फिरलेत आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना तेच करायचं आहे. बघा, या महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष ओबीसीच्या प्रश्नावर, आरक्षणाच्या प्रश्नावर एक ब्रशब्द बोलायला तयार नाहीत. अजित पवार तिकडे बैठका घेतात, उद्धवजी ठाकरे तिकडे बैठका घेतात, भाजपा तिकडे बैठका घेतं, तुतारीवाले तिकडे बैठका घेतात. तुम्हाला सामाजिक न्याय वगैरे या गोष्टी काही पडलेत की नाही पडलेत? तुम्हाला ओबीसींच्या प्रश्नाचं काही देणं घेणं आहे की नाही? तुम्ही निवडणुकीची तयारी केली, वोटसूट निवडणुका. अरे पण आपण योजना ज्या दिल्या, आपण बजेट जे दिलं, काही योजना पूर्ण झाल्यात का त्याच्यावर बैठक घ्या, आढावा घ्या. कुठल्या योजना मागं पडलेत त्याच्यावर आश्वासन द्या. आरक्षणावाला लोक प्रत्येक ठिकाणी बसलेत कारण तुम्हाला निवडणुकीशिवाय भाषाच कळत नाही. तुम्ही सत्तेवर आला की 4.5 वर्ष तुम्ही फक्त काय करता? टेंडरवाल्यांना वाढवता, पैसेवाल्यांना वाढवता, आमदार खासदारांना बजेट देता. अरे पण या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या लोकांना तुम्ही काय बघणार आहात की नाही बघणार आहात? या प्रश्नाचं आम्हाला उत्तर हवं आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्ष लाभार्थी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडला आहे की सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे. पक्ष फोडले, अरे प्रत्येक पक्ष मंत्रिमंडळामध्ये गेला आहे. पण आमचा ओबीसी बांधव मात्र जिथल्या तिथं आहे, दलित बांधव जिथल्या तिथं आहे.
महाराष्ट्र म्हणलं की काय डोळ्यासमोर येतं? मराठा तितुका मिळवावा. मराठा तितुका मिळवावा नाही, मराठा तेवढाच मिळवावा. मराठा तितुका मिळवावा नाही, मराठा तेवढाच मिळवावा. आणि ओबीसी दलित भटका संपवावा. मराठा तितुका मिळवावा, मराठा तेवढाच मिळवावा आणि ओबीसी संपवावा. हे धोरण या मुख्यमंत्र्याचं आहे, हे धोरण विरोधी पक्षांचं आहे, हे धोरण प्रत्येक पक्षाचं आहे. म्हणून आम्हाला इथं उपोषणाला बसावं लागलंय. राज्यामध्ये असं आहे की मराठा समाज आणि ओबीसी समाज प्रामुख्याने राज्यातला बलाढ्य समाज आहे. दोन्ही मोठे संख्येने असलेले समाज आहेत. दोन्ही समाजामध्ये असंतोष आहे वेगवेगळ्या मागण्यांवर. निवडणुकांसाठी सर्व पक्षी जसं तुम्ही म्हणता की सगळे जागा ठरवणं फालुदा ठरवणं म्हणजे तर हे असं धगधगते राहिले दोन मोठे महाराष्ट्राचे पार्टनर निवडणुका सहजासहजी होतील. हे बघा, तुम्ही म्हणताय तसं मराठा समाजाच्या तरुणांची मागणी बेरोजगारीची बेकारीची असू शकते, पण त्याचं उत्तर ओबीसीचं आरक्षण आहे हे सांगितलं कोणी या जरांगेंना? मराठा बांधवावर गरिबीची परिस्थिती आली म्हणजे सामाजिक न्यायाचं आरक्षण जबाबदार आहे हे सांगितलं कोणी माझ्या मराठा बांधवांना? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्र्याकडून हवं आहे. अरे त्याच्यासाठी सोशल वेलफेअर आहे, सोशल असिस्टन्स आहे, अनेक योजना आहेत ना, बजेट आहे. जे म्हणून आमदार खासदार रिपीट अगेन अगेन निवडून गेले, जे म्हणून सरदार वतनदार आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री झाले, हे जबाबदार आहेत या गोष्टीला जबाबदार अशोकराव चव्हाण आहेत, शंकरराव चव्हाण आहेत स्वर्गीय. या गोष्टीला पृथ्वीराज बाबा चव्हाण जबाबदार आहेत. या गोष्टीला शरदचंद्रजी पवार 1000% जबाबदार आहेत. या माणसांना जाब विचारायचा जरांगेंनी सोडलाय आणि यांचं खापर कुणाच्या डोक्यावर फोडायचं चालू आहे तर ओबीसी आरक्षणावर, की ज्या ओबीसींना सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी या महाराष्ट्रामध्ये 1% सुद्धा बजेटरी तरतूद नाही. जरांगे पाटील, तुम्ही उद्या आलाच ओबीसी मध्ये, काय मिळणार आहे तुम्हाला 1% बजेटमधनं? चोर सोडून संन्याशाला फाशी देताय तुम्ही. चोर सोडून या आमदार खासदार कारखानदार हरामखोरांना बाजूला सोडून तुम्ही ओबीसीच्या बांधवांना शिक्षा देताय, ज्याला अजून घर मिळलं नाही, ज्या भटक्यांना अजून पालामध्ये राहतात. अरे जरांगे, लाज वाटली पाहिजे आपल्याला आणि आपल्या ह्या अशी आंदोलनाची भाषा बोलणाऱ्या माणसांना. उपोषणाला काय बसताय? आम्हाला खूप छान वाटतंय म्हणून इथं आज उपोषणाला बसलो का? तुमचं 6वं उपोषण आहे. 6 उपोषणामध्ये तुम्ही मागण्या बदलत गेलाय. आमचं 2रं उपोषण आहे. आमचं आरक्षण वाचवण्याचं उपोषण आहे. कुणाला शिव्या देण्याचं नाही, कुठल्या जातीला नावं ठेवण्याचं नाही. आम्ही जातीय अभिनिवेशाची भाषा बोलत नाही, आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय, 450 जातींची भाषा बोलतोय. माझा प्रश्न असा होता की दोन मोठे समाज अशांत आहेत सामाजिक सगळ्या मागण्यांवरून. येणारी निवडणूक या दोन समाजाच्याच गणितावर मांडली जाणार आहे. दोन्ही समाज असंतोष आहे. निवडणुका सहजासहजी होतील का? कारण ओबीसी नाराज आहे आणि मराठा सुद्धा वेगवेगळ्या मागण्या. आता निवडणुका पक्ष पार्ट्यावर होणार नाहीत. या निवडणुका ओबीसी वर्सेस मराठा अशाच होतील. सामाजिक न्यायाच्या बाजूनं जी माणसं उभी राहतील त्या माणसांना ओबीसी बांधव इथून पुढच्या कालावधीमध्ये समर्थन देईल, साथ देईल. प्रस्थापितांचं राजकारण, अरे जरांगे पाटलांच्या स्टेजवर जायला रांग लावतात ही माणसं, पाठिंबा द्यायला रांग लावतात. ह्या माणसांनी ओबीसीच्या एखाद्या डायसवरती, एखाद्या विचारपीठावरती, एखाद्या आंदोलनात येऊन पाठिंबा दिला का? आणि मग त्यांना ओबीसीनी का मतदान करायचं? मग उद्धव ठाकरे साहेब असोत, पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत, अशोकराव चव्हाण असोत, शरदचंद्रजी पवार असोत, रोहित पवार असोत, तानाजी सावंत असोत, एकनाथराव शिंदे असोत, अरे तुम्हाला ओबीसी एक ब्र शब्द तुमच्या तोंडात येत नाही. लाज वाटते एकनाथराव शिंदे तुमची आम्हाला, की या महाराष्ट्रातल्या 60% लोकांच्या बाबतीमध्ये अरे तुम्ही 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली एकनाथराव. तुम्ही तुमचे कायदेशीर सल्लागार कुठे आहेत? अटॉर्नी जनरल कुठे आहेत? गॅजेट लावायला चाललाय, काय आहे त्या गॅजेटमध्ये? या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत. शंभूराजे देसाई यांनी आज 4 वाजता मराठा धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे निर्देश त्यांना दिलेले आहेत. शंभूराजे देसाईंनी बैठक घेण्याबाबत. बैठक घेतल्यानंतर काय होणार आहे? या बैठका म्हणजे ढोपराला गुळ लावण्याचा प्रकार आहे. सरकार फक्त प्रत्येक आंदोलनाच्या नेत्यांना, त्या उपोषणकर्त्यांना ढोपराला गुळ लावते आणि बस घे चाटत म्हणते.
साध्या सोप्या भाषेमध्ये अपिलिंग भाषेमध्ये बोलतोय। ह्या शासनाला काही पडलेलं नाही। सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता, टेंडरवाल्यांना आणि 2 नंबरचे बोगस धंदे करणाऱ्यांचं प्रोटेक्शन करणारा हा मुख्यमंत्री आहे। त्यामुळे यांना काय सामाजिक न्यायाची डेफिनेशनच माहीत नाही या लोकांना। रिझर्वेशन का दिलं जातंय, कुणाला दिलं जातंय, रिझर्वेशन म्हणजे काय, रिझर्वेशन लाभाची योजना आहे का, रिझर्वेशन गरिबी हटावचा प्रोग्राम आहे का। रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन, रिझर्वेशन इज इक्वल टू प्रतिनिधित्व। मराठ्यांचं प्रतिनिधित्व नाही म्हणायचं का मुख्यमंत्री तुम्हाला? कशात प्रतिनिधित्व नाही मराठ्यांचं? पंचायत राजमध्ये नाही, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही, डीसीसी बँकांमध्ये नाही, देशाच्या संसदेत खासदार निवडून देतात त्याच्यात प्रतिनिधित्व नाही, नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये तुमचं रिप्रेझेंटेशन नाही, कशात तुमचं प्रतिनिधित्व नाही। रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे। एकनाथराव कान उघडे ठेवून ऐका, रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव नाही, हे संविधानाला अपेक्षित नाही, म्हणून आम्हाला आज उपोषणाला बसावं लागतंय। सर, दोघांच्या आंदोलनाकडे आम्ही 1 वर्षापासून बघतोय। मनोज जरांगे यांनी फोकस केलाय देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं। आता तुमचं आंदोलन असं दिसतं, कालपासून तुम्ही एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करताय। हे बघा, टीका करण्यासाठी हे बघा, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला नेहमी काय म्हणतायत, पहिले म्हणले आम्हाला वडेट्टीवारांचे समर्थक, पुन्हा म्हणले आम्हाला छगनराव भुजबळांचे समर्थक, आता म्हणतायत देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलतायत, रोहित पवार बोललेत। माझी तुम्हाला हात जोडून विनंती, आम्ही सगळ्यांचे समर्थक आहोत। हे काय आतंकवादी आहेत का? हे पण या महाराष्ट्राचेच आहेत ना, आम्ही आहोत समर्थक। मग जरांगे पाटील कोणाचे समर्थक आहेत त्यांनी एकदा सांगावं। मी काल पण बोललो ही गोष्ट। आता मुख्यमंत्री टार्गेटवर हा मुख्यमंत्री जबाबदार आहेत ना, साईन कोण करणार आहे, GR कोण करणार आहे, अधिकार कोणाला आहे? मुख्यमंत्र्यांना ना। मग मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू नये। आम्ही सगळ्यांना विचारतो आहोत। कुठल्याही पक्षाच्या अजेंड्यावर ओबीसीचा प्रश्न येत नाही, कोणीही। अरे ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना वाढवण्यासाठी ओबीसी भटक्या विमुक्त जाती खपल्या, बाळासाहेबांनी आमदार खासदार केलं ओबीसींना विजयंतीला, तेच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला बाकीच्यांना संधी देतात, पण आमदार खासदार मंत्री व्हायची वेळ आली की हेच उद्धव ठाकरे आता मराठ्यांना संधी देतात। अरे पण आमचा उद्धवजी ठाकरे साहेबांवर ओबीसीच्या बाजूने तुम्ही बोलणार का नाही? शिवसेनेमध्ये ओबीसीना डावललं जातो असं तुमचं म्हणणं आहे का? शिवसेना फक्त झेंडे लावायला, शिवसेना फक्त गमजा गळ्यात घालायला, शिवसेना फक्त दसरा मेळाव्याला गर्दी करून त्या दसरा मेळाव्याला तिथं जायला, पण आमदार खासदार व्हायची वेळ आली की तुझ्याकडे पैसे आहेत का, तुझ्याकडे 20 कोटी रुपये आहेत का, काय चाललंय राव हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार होते का? या प्रश्नाची उत्तरं सुद्धा आम्हाला हवी आहेत। एकनाथ शिंदे असोत किंवा अजून कोणी असोत, फक्त महाराष्ट्र वरबाडून खायचा एक टोळी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकणाऱ्यांची।